हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. इथं डेकोरेशन दिसत आहे. तर आज आईंचा बड्डे होता. सो इथं मस्त असं आम्ही घरी डेकोरेशन केलं होतं आईंच्या बड्डेसाठी. आणि इथं बघा आज क्रिसमस होता. सो क्रिसमस दिवशीच आईंचा बड्डे असतोय. सो सियाराला क्रिसमस टोपी पण आणली होती आणि ती बघा कशी आवरायला लागले. आणि मस्त असं आईंचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही केला होता. थांब थांब आई धरू दे थांब असं करायचं. काढा हाच हाच हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू इकला बघ हॅपी बर्थडे टू हाचा 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 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. सो केक वगैरे कटिंग झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर गेलेलो डिनरसाठी. सो राही डायनिंगला गेलेलो होतो. छान ॲम्बियन्स पण छान होतं तिथलं आणि मस्त जेवण पण छान होतं. सो तिथं आम्ही पहिल्यांदा गेलेलो तर चांगलं वाटलं आम्हाला. सो आम्ही पहिल्यांदा मसाला पापड आणि मशरूम सूप मागवलं होतं, जे खूप टेस्टी होतं आणि खूप मला आवडलं. मशरूम सूप मस्त मस्त थंडीमध्ये प्यायला खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही मागवलं होतं नाही नको तू काय खायलीस? हो कांदा खायला, फक्त कांदा नुसतं खायला. तुला जेवण नाही दिलं नुसतं कांदा. आपल्या खुर्चीला तिकीट टाकून तरी लिंबू खाल्ल्यावर नको पाच. आता आणि काय पाहिजे? लिंबू आहे की हे? हा आता कांदा. बंद कर लो. नको बस बसले. त्यानंतर आम्ही मागितलं होतं की व्हेज महाराणी मागवली ती, जी टेस्टी होती. आणि रोटी मागवली होती आणि दाल तडका आणि जिरा राईस मागवला होता. कोण खुश आहे ना? टिश्यू पेपर ना बारकं बारकं करून बसायचं. जेवण झालं आहे तुझं? एवढं छोटे तुकडे, एवढे छोटे तुकडे सो मस्त असं आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही घरी जायला निघालो. सो कसा वाटला आजचा आमचा छोटासा माझा व्हिडिओ आईंच्या बड्डेचा? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझा चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.